राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज कौलगे कडगाव आणि गडिंग्लज शहर येथील जे 10वी 12वीचे जे विद्यार्थी पास झालेले आहेत 80% अधिक गुण मिळवलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार येथे आज राष्ट्रवादी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झालेला आहे। विद्यार्थी आहेत आपल्या सोबत, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झालाय, तुझा देखील सत्कार झालाय, कसं वाटते सत्कारानंतर? मुश्रीफ यांच्या हस्ते मला सत्कार झाला, खूप आनंदच होत आहे आणि आमच्या पुढील कार्यासाठी त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली। या कार्यक्रमातून त्यांच्या कार्याबद्दल ही आम्हाला माहिती झाली आणि असेच कार्य त्यांचेही पुढे चालू राहील अशी अपेक्षा आहे आणि आमचाही त्यांचा सपोर्ट राहील। माझ्या या यशात माझ्या शिक्षकांचा, माझ्या पालकांचा आणि माझ्या गावाचा खूप मोलाचा वाटा आहे। हसन मुश्रीफ साहेब यांनी आमच्यासारख्या गावच्या मुलांना इथपर्यंत येऊन सत्कार केला, त्यामुळे आम्हाला पुढे जाण्यास स्फूर्ती, प्रेरणा खूप काही मिळालं आणि त्यांची ही आमच्या पाठी थाप अशीच राहावी असं आम्हाला वाटतं। थँक्यू साहेब। आज मुश्रीफ साहेब येऊन आज आमचं कौतुक करतात। खरं म्हणजे आम्ही वर्षभर जे परिश्रम घेतोय त्याचं कौतुक एक राज्याचे राज्यमंत्री येऊन करतात, हे आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे। त्यातूनच आम्ही मोटिवेट होतोय, त्यातून आम्हाला काहीतरी नवीन करण्याचं प्रोत्साहन मिळते आणि नक्कीच या माध्यमातून आम्ही काहीतरी मोठं करून दाखवू। च्या पालण्याचा मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार केलाय, एक अनोखा उपक्रम राष्ट्रवादी मार्फत राबवण्यात आलाय, कसं वाटलं आज मुलाचा मुश्रीफांच्या हस्ते सत्कार झालाय? आमचे मंत्री, लाडके मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब यांचे प्रथमतः खूप खूप धन्यवाद। आपले साहेब तळागाळापर्यंत पोहोचून इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतात आणि या छोट्या गोष्टीतून पुढे जाऊन आम्हाला खूप प्रेरणा मिळते आणि आज त्याचं ताजं उदाहरण म्हणजे आमच्या पाल्यांचा त्यांनी सत्कार केला, म्हणजे इतकं गावापर्यंत पोहोचणारा हा मला वाटते प्रथमच मंत्री आहेत, कारण मुलांना यातून खूप प्रेरणा मिळणार आहे आणि भागातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांनी यांच्याकडून खूप प्रेरणा घेतली आणि पहिला आम्हाला जेव्हा न्यूज समजली की साहेबांच्या हस्ते सत्कार होणार आहे, अतिशय गावामध्ये इतकं आनंदाचं वातावरण निर्माण झालं की मंत्र्यांच्या हस्ते आणि पहिल्यांदा माझ्या मुलाचा सत्कार होतोय, माझ्या मुलीचा सत्कार होतोय, या बातमीनेच इतकं छान वाटलं। आणि त्यानंतर इथं आल्यानंतर इथलं वातावरण आणि साहेबांनी प्रत्येक जमलेल्या मुलाला स्वतःच्या हाताने सत्कार केला, स्वतःच्या हाताने सन्मानचिन्ह वृक्ष देऊन त्यांनी सत्कार केला आणि त्यांना मोटिवेट केलं। पुढच्या आता तर ती 90च्या पुढे आहेत, 94-95 पर्यंत आहेत, पण साहेबांच्या या प्रेरणेमुळे ती मुलं 100% उतरण्याचा प्रयत्न करतील हे मी आश्वासन देतो। आणि साहेबांचं पुन्हा एकदा आमच्या सर्व सामान्य कुटुंबांच्या वतीने, सामान्य पालकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद। आणि साहेब तुम्ही असेच आमच्या पाठीशी सदैव उभे राहावे आणि तुम्हाला असंच यश मिळावं ही पांडुरंगाचरणी प्रार्थना। कडगाव मतदारसंघातून अशा छोट्या छोट्या गावामधून 10वी 12वी मुलांचा सत्कार करणे असं एवढं म्हणजे एवढ्या मोठ्या मंत्र्यांना एवढं शक्य नाही, तर त्यांनी तळागाळामध्ये मुलांना शोधून काढलं आणि आज इथपर्यंत आम्हाला सरपंच लोकांना एकत्र करून सरपंचांच्या थ्रू मुलांना आणलं की आम्हाला बी एक अभिमान वाटतो की आमच्या क्रांतीवीर इब्राहिम मकानराव ऐनापूर गावचा 100% निकाल लागला। असं प्रत्येक गावातील कडगाव असेल, हिरलगे असेल, करंबळे असेल, प्रत्येक गावातून मुलं आल्यात आणि त्यांना आमच्या सरपंचसारख्या लोकांना पण किंवा त्या पालकांना त्यांच्या गावच्या लोकांना एक अभिमान वाटतो की एवढ्या पालकमंत्रींच्या हस्ते आमच्या गावच्या मुलांचा सत्कार झाला। तर साहेबांचा खरोखर मी धन्यवाद देते आणि असं साहेबांनी तळागाळातून असं हे करतात तर ते महान आमचे पालकमंत्री आमचे महान आहेत आणि असंच त्यांची प्रेरणा घेण्यासारखी मुलांना आहे आणि असंच त्यांना भरारी मारू दे आणि त्यांच्यासारखंच मुलांनी पण उंच भरारी मारावी अशी मी सदिच्छा इच्छा करते। धन्यवाद। या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून, तुमच्या सर्वांचा आमदार म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसाठी अडचण येईल तिथं मला आणि माझ्या सहकार्यांना तुम्ही सांगा, त्या ठिकाणी प्रवेश मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन असे गावीवचन मी या निमित्ताने देतो। अजून फार मोठी गरुड भरारी आपल्याला मारायची आहे। जे आपल्या आवडीचं क्षेत्र असेल, जे तुम्हाला सोयीचं असेल, जे सोपं असेल, ज्यामुळे तुमचा मानसिक त्रास होणार नाही असं क्षेत्र निवडावं।